रसिक प्रेक्षकांच्यासाठी घेऊन येतोय प्रत्येक भाविकाच्या मनातला गणपती म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती। महाराष्ट्र हेरिटेज, प्रत्येक पान इतिहासाचं। 1893 सालचे पुण्यातील एक प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई। दगडूशेठ हे श्रीमंत तर होतेच, पण ते एक सत्पुरुष देखील होते। पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर ही त्यांची राहण्याची इमारत। त्या काळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे निधन झाले। दगडूशेठ हलवाई आणि त्यांच्या पत्नी सौ लक्ष्मीबाई अत्यंत दुःखी झाले। त्या प्रसंगी त्यांचे गुरु परमपूज्य श्री माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले, त्यांना धीर दिला आणि सांगितले, आपण काही काळजी करू नका। एक दत्ताची आणि गणपतीची मूर्ती तयार करा, त्याची रोज पूजा अर्चा करा। ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा। ही दोन दैवते तुमचे नाव उज्ज्वल करतील। शेठजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मूर्ती मातीची बनवून घेतली। कालांतराने तसेच झाले। ह्या दोन दैवतांच्यामुळे ह्या दाम्पत्याचे नाव त्रिखंडात गाजले। गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील 11 मारुती मंदिरात ठेवली आहे। 1896 साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली। कालांतराने ही मूर्ती थोडी जीर्ण होऊ लागली, त्यामुळे ही मूर्ती कोंढवा येथील बाबूराव गोडसे पिताश्री वृद्धाश्रमात भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली। 1967 साली दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त सुवर्णयुग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यावेळचे अध्यक्ष तातासाहेब गोडसे यांनी नवीन मूर्ती करण्याचा संकल्प केला। सध्या मंदिरात दर्शनाला असलेली, पाहताच भाविकांचं मन हरपून जाणारी हीच ती सर्वांग सुंदर मूर्ती। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। महाराष्ट्र हेरिटेज, प्रत्येक पान इतिहासाचे।